नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा झाले. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला असून आत्ताच कृषी मंत्र्यांनी 14 जिल्ह्यांची नावे जाहीर केली. या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली की केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. त्या नुकसान भरपाईच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार असून शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याची रक्कम सरकारकडून ट्रान्सफर केली जात आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचे पैसे मिळाले. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून एकूण 12,378 शेतकऱ्यांचा पीक विमा हा थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आशेचा किरण मिळाला. शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होणार असून पीक विम्याचे दावे हे सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. आज ज्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यात आला आहे त्या 14 जिल्ह्यांची लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक बघा की तुमच्याही जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का, कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे आणि त्या शेतकऱ्यांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे की याच 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की तुमच्याही जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का, कारण सर्व कृषी अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की या 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे सोडण्यात यावे. स्वतः कृषी मंत्र्यांनी जी लिस्ट सांगितली आहे तीच लिस्ट आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, निसर्गामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक सहाय्य मिळत आहे. पावसाअभावी किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळेल. ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आता कमी होणार आहेत. 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे पहा की 14 जिल्ह्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का. तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हालाही आज पीक विमा जमा होईल. काल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची बैठक सुरू होती. त्याच वेळी शेतकऱ्यांच्या पीक विम्याची भरपाई देण्याचा निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की शेतकऱ्यांना सध्या पीक विम्याची रक्कम देणं गरजेचं आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. आत्ताच आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा करू आणि शेतकऱ्यांचा ताण थोडासा कमी होईल. असं शेतकरी आर्थिक संकटातून सावरण्यास शेतकऱ्याला मदत सरकारकडून करण्यात आली. ज्या कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो, ज्या विमा कंपन्या आहेत त्या विमा कंपन्यांमधील अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही आज 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. पीक विम्याची रक्कम या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. सकाळपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे. शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांनो, आता काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का हे बघावं लागेल, कारण स्वतः कृषी मंत्र्यांनी या 14 जिल्ह्याची लिस्ट जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून या पीक विम्याबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यानंतरच कृषी मंत्र्यांनी या 14 जिल्ह्याची नावे जाहीर केली. 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ आज मिळणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळपासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून आम्हाला मेसेज सुद्धा आले आहेत की पीक विम्याचे पैसे आज आमच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे आता डायरेक्ट खात्यावर ही रक्कम जमा होत आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होऊ लागला. पण शेतकऱ्यांनो, लक्षपूर्वक ऐका
की या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला आज शेतकरी पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लक्षपूर्वक बघा की सरकारकडून, कृषी मंत्र्यांकडून कोणत्या 14 जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडे सरकारकडून आता जास्त लक्ष दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतीला नवीन उंची गाठण्याची संधी आता मिळणार. शेतकरी वर्गाला नवीन आत्मविश्वास देऊन आर्थिक बाजू शेतकऱ्याची भक्कम करण्यासाठी आता सरकारने शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष दिलं आहे आणि याची सुरुवात आजपासून झाली. आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली. स्वतः मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना आदेश दिले. तसेच पीक विमा कंपन्यांना देखील सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची रक्कम ही खात्यामध्ये जमा झालीच पाहिजे. त्याचबरोबर कोणत्या पीक विम्याचे दावे मंजूर करण्यात यावेत याबाबत ही माहिती सरकारकडून पीक विमा कंपन्यांना देण्यात आली. त्यांना निधी देण्यात आला, त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. पीक विमा कंपन्यांकडून देखील स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात होईल. यामध्ये 14 जिल्ह्यांची यादी ही पीक विमा कंपन्यांना देण्यात आली. त्याच 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा होत आहे. तर चला पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळालेला आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोकण विभागात असणाऱ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ आजपासून मिळत आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचा लाभ आज मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे सरकारकडून मिळण्यास आजपासून सुरुवात झाली असून सातारामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर सकाळपासून पैसे जमा होत आहेत. सोलापूर जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा झाला असून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ताण कमी होणार. जालनामधील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मिळणार असून रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होत आहेत. पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची रक्कम आजपासून मिळणार आहे. कृषी मंत्र्यांनी जे 14 जिल्ह्याची नावे जाहीर केली आहेत त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा देखील समावेश होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आज जमा होणार आहेत. नागपूरमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तुम्ही हिंगोली जिल्ह्यामधून असाल, शेतकरी असाल तर तुमच्या खात्यावरती आज पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारकडून दिली जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आजपासून पीक विम्याचे पैसे मिळण्यास सुरुवात होईल.